नमस्कार, तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की कोणत्या इंग्रजी महिन्यामध्ये हा कोणता मराठी महिना येत असतो आणि त्याच्यामध्ये ऋतू कोणता असतो. तरी व्हिडिओ हा लांब नाही, थोडाच लहान आहे, तरी शेवटपर्यंत सर्वांनी बघावे म्हणजे तुम्हाला सर्व समजून जाईल. तर बघा, मार्च महिन्यापासून मराठी नववर्ष सुरू होतं, म्हणजे चैत्र महिना मार्चमध्ये येतो. तर चैत्र महिना हा मराठी नववर्षाचा पहिला महिना असतो. गुढीपाडव्याला हे नवीन वर्ष सुरू होत असतं. तर याचा योग्य क्रम कसा आहे बघा. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. तर हे एकूण 12 महिने आहेत. आणि इंग्रजी महिन्यानुसार म्हटलं तर मार्च महिन्यात चैत्र येतो, नंतर एप्रिलमध्ये वैशाख येतो, नंतर मेमध्ये ज्येष्ठ येतो, जूनमध्ये आषाढ येतो आणि जुलैमध्ये श्रावण येतो, ऑगस्टमध्ये भाद्रपद येतो, सप्टेंबरमध्ये अश्विन येतो, ऑक्टोबरमध्ये कार्तिक येतो, नोव्हेंबरमध्ये मार्गशीर्ष येतो आणि डिसेंबरमध्ये हा पौष येतो आणि जानेवारीमध्ये माघ येतो. म्हणजे आता जानेवारी महिना सुरू आहेत आणि मराठी कोणता महिना सुरू आहे आता? माघ हा महिना सुरू आहेत मराठी वर्षाप्रमाणे. फेब्रुवारीमध्ये फाल्गुन येतो. तर ऋतू बघा की आता हा वसंत ऋतू आहेत, म्हणजे याच्यामध्ये झाडाला नवीन पालवी वगैरे फुटतात, पानगळ होतात. तर हा कोणता महिना ऋतू आहेत? चैत्र आणि वैशाख महिन्यामध्ये येतो. इंग्रजी महिन्याप्रमाणे मार्च आणि एप्रिलमध्ये येतो, तर त्या ऋतूला म्हणतात वसंत ऋतू. नंतर मे महिना आणि जून महिना या इंग्रजी 2 महिन्यामध्ये आणि मराठी 2 महिन्यामध्ये ज्येष्ठ आणि आषाढ, तर त्या ऋतूला म्हणतात ग्रीष्म ऋतू. आणि बघा, जून आणि ऑगस्ट या 2 इंग्रजी महिन्यामध्ये व श्रावण आणि भाद्रपद या मराठी महिन्यामध्ये वर्षा हा ऋतू येतो, म्हणजे पावसाळा सुरू होतो वर्षा या ऋतूपासून. तर एकूण ऋतूसुद्धा किती आहेत? वसंत 1, ग्रीष्म 2, वर्षा 3, शरद 4, हेमंत 5 आणि शिशिर 6. तर आता सध्या कोणता ऋतू सुरू आहेत? शिशिर हा ऋतू सुरू आहेत. तर बघा, ऑक्टोबर आणि सप्टेंबर या 2 इंग्रजी महिन्यामध्ये आणि आश्विन आणि कार्तिक या 2 मराठी महिन्यामध्ये कोणता ऋतू येतो? शरद ऋतू येतो. आणि नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 इंग्रजी महिन्यामध्ये आणि मार्गशीर्ष आणि पौष या 2 मराठी महिन्यामध्ये कोणता ऋतू येतो? हेमंत ऋतू येतो. आता हे उत्तरायण आणि दक्षिणायन हे काय आहेत हे समजून घ्या. उत्तरायण म्हणजे सूर्याचं उजवीकडं ही एका प्रकारचं असं तो हललेला असतो, उजवीकडे तो सरकलेला असतो. म्हणजे आता तुम्ही उन्हामध्ये जरा उभे राहिला, हा इथे सूर्य आहेत आणि तुम्ही याच्या सरळ उभा राहिला समजा अशा प्रकाशाकडे दुपारच्या पारी केव्हा पण, तर तुमची सावली ही उत्तर दिशेला पडेल. सावली उत्तर दिशेला पडेल, तर त्याला म्हणतात उत्तरायण. आणि दक्षिणायन सुरू असलं समजा, सूर्य तुमच्या डोक्यावरती आहे, तुम्ही उभा राहिला, तर तुमची सावली ही दक्षिण दिशेला पडेल, तर ते दक्षिणायन असतं. म्हणजे सूर्याचं एका प्रकारचं एका साईडला हे सरकणे असतं. तर बघा, आता उत्तरायण हे नेमकंच सुरू झालेलं आहेत. आता 14 तारखेला मकर संक्रांत हा सण आहेत. दरवर्षी एकाच तारखेला येत असतो. मकर संक्रांत 14 तारखेलाच येत असतो. तर मकर संक्रांतीपासून सूर्याचं हे उत्तरायण आता सुरू होत आहेत. तर बघा, अशा प्रकारे हा एकदम महत्त्वाचा टेबल आहेत. तुम्हाला मराठी महिने माहीत नसेल तर याचा स्क्रीनशॉटसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता किंवा त्याला तुम्ही समजूनसुद्धा घेऊ शकता. चॅनलवरती पहिल्याच वेळा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करण्यासाठी विसरू नका. आणि एक चांगली कमेंट नक्की करा, कारण की तुमचं एक सबस्क्राईब, तुमची एक चांगली कमेंट आम्हाला परत मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करत असतं. आणि व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.